मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांती हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात. हा सण ऋतुपरिवर्तनाशी, कृषी जीवनाशी आणि आध्यात्मिक उन्नतीशी जोडलेला आहे. 1. खगोलशास्त्रीय महत्त्व. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यास सुरुवात करतो. या काळात दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होतात. उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो. 2. धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान, जप, तप यांना विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. गंगास्नान, तीर्थस्नान आणि गरिबांना अन्न, वस्त्र, धान्य दान करण्याची परंपरा आहे. 3. कृषी जीवनाशी संबंध. मकर संक्रांती हा कापणीचा सण आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ या काळात मिळते. नवीन धान्य घरात येते. त्यामुळे हा सण समृद्धी, कृतज्ञता आणि आनंद यांचे प्रतीक आहे. 4. सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व. या सणाला लोक एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. याचा अर्थ परस्परातील कटुता विसरून प्रेम, सौहार्द आणि गोडवा वाढवणे. पतंग उडवणे, गाणी, खेळ, उत्सव यांमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 5. आरोग्यदृष्ट्या महत्त्व. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ आवश्यक असतात. तीळ आणि गूळ हे ऊर्जादायी व पौष्टिक असल्यामुळे या सणात त्यांचा विशेष वापर केला जातो. त्यामुळे आरोग्य टिकवण्यास मदत होते. मकर संक्रांती हा केवळ सण नसून तो निसर्ग, माणूस आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. हा सण सकारात्मकता, समृद्धी, एकोपा आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो.